नमस्कार. लोकसभा निवडणूक 2024 येणाऱ्या 7 मे रोजी कोकणात होणार आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचारार्थ म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे आता तुमच्याशी जे हितगुज केलं ते माननीय रवींद्रजी चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सन्माननीय उदयजी सामंत, उद्योग मंत्री, सन्माननीय दीपक केसरकरजी, शिक्षण मंत्री, सन्माननीय प्रवीण दरेकरजी, सन्माननीय किरणजी सामंत, सन्माननीय निलेशजी राणे, सन्माननीय नितेशजी राणे, राजन तेली, बाळ मानेजी, सन्माननीय अजित यशवंतरावजी, दोन्ही जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष, आरपीआयचे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, उपस्थित पत्रकार मित्र, भाजप आणि आमच्या आघाडीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, बंधू भगिनींनो आणि मित्र, उपमुख्यमंत्र्यांना लवकर जायचं आहे म्हणून आपल्याला ही सभा लवकर संपवायची आहे म्हणून मी थोडक्यातच बोलणार आहे, कारण माझ्याबद्दल बोलण्यासाठी हे सगळेजण आलेले आहेत. 7 तारीखला होणारी लोकसभेची निवडणूक आपल्या भारत देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी अति महत्त्वाची आहे. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक घोषणा दिली आहे, या निवडणुकीत भाजप 400 पार आणि म्हणून 400 पार खासदार देशातून निवडून देऊन माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून हा विकसित देश जगाच्या पाठीवर बनवण्यासाठी संकल्प जो झालाय, त्यामध्ये कोकणातली ही लोकसभेची जागा त्या 400 जागांमध्ये एक असावी आणि असली पाहिजे, यासाठी आजचा आपला प्रचार. बांधवांनो, विकसित भारत बनवण्याचा संकल्प माननीय मोदी साहेबांनी केलेला. मागील 10 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम, कार्य, विकास आपण पाहता. जगामध्ये भारताचं नाव एक विकसित भारत त्यांनी नावारूपाला आणण्याचा जो प्रयत्न केला, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 2014ला 11 क्रमांकावर होता. माननीय मोदी साहेबांनी आता तो 5व्या क्रमांकावर आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं 10 वर्षात जरी 5व्या क्रमांकावर आणला तरी 2030 साली भारत, अमेरिका, चायना 3ऱ्या नंबरवर भारत आल्याशिवाय राहणार नाही. बांधवणे, एवढ्या गतिमान रीतीने मोदी साहेब देशाची प्रगती करतायत. मागील 10 वर्षात त्यांनी 54 वेगवेगळ्या योजना गरिबांसाठी दिल्या. कोरोनाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कंपन्या, व्यवसाय बंद झाले, उपासमारीची वेळ येत होती, कामगार बेकार झाले होते, घरात अन्न नव्हतं. अशा वेळेला माननीय मोदी साहेबांनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत मिळत आहे, पुढील 5 वर्षापर्यंत मिळणार आहे. त्याचप्रमाणे या देश स्वच्छ भारत या योजनेखाली महिलांच्या ग्रामीण भागातील शौचालयाचा प्रश्न होता. या देशात 11 कोटी 72 लाख मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या काळात शौचालय बांधले. जवळपास 8 कोटी घरामध्ये नळाने पाणी दिलं. 4.25 कोटी घरं, ज्या लोकांना घरं नव्हती, राहायला घर नव्हतं, अशा गरिबांना 4.25 कोटी घरं दिली. घरात आजारी माणूस पडला
तर त्यांच्या आजारपणासाठी उपचाराला पैसे नव्हते. मोदी साहेबांनी अशा वेळेला आयुष्यमान भारत त्या कुटुंबाला 5 लाखापर्यंत मदत करण्याची योजना आणली. अशा विविध योजना गरिबांना, महिलांना, तरुणांना विकासासाठी, उद्योगासाठी पैसे अनेक योजना जाहीर केल्या, आणि म्हणून बांधवांनो, या देशाला परत एकदा पंतप्रधान मोदी असावेत. हा देश सर्वांगीण विकसित व्हावा, या देशातून गरिबी नष्ट व्हावी, आमच्या तरुण वर्गाला नोकऱ्या मिळाव्यात, हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करत आहेत. मी त्यांच्याच मंत्रिमंडळात MSME मंत्री आहे. उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी अनेक योजना त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योजक बनू पाहतोय. हा कोकण आहे. माझ्या अगोदर सन्माननीय उदयजी सामंत यांचं भाषण झालं. ते उद्योग मंत्री आहे. मी त्यांना एवढंच सांगेन, मी मंत्री आहे, तुम्ही राज्यात मंत्री आहात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्या सोबत आहे. या कोकणात एकच समस्या मोठी आहे, बेकारी. बेकारीची मोठी समस्या आहे. इथून मुलं मुली शिकतात, ते मुंबईकडे जातात, पण आता मुंबईतही नोकऱ्या राहिल्या नाही. हा सर्व विचार करता भविष्यामध्ये कोकणात उद्योगधंदे यावे, या ठिकाणच्या तरुण तरुणींना इथेच नोकऱ्या मिळाव्या, अशा माध्यमातून पुढे प्रयत्न व्हावेत. आणि मला जर तुम्ही सर्वांनी निवडून दिलं तर प्राधान्याचा प्रश्न उद्योजकांना नोकऱ्या मिळवून देणं आणि इथली आर्थिक स्थिती सुधारणं, दरडोई उत्पन्न वाढवणं हा माझा पहिला कार्यक्रम असेल. बंधू भगिनींनो, मातांनो, आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे आशीर्वादच मला मिळाला नाही. मी एवढी वर्ष गेली 40 वर्ष विविध पदावर आहे. या पदावर काम करताना माझं कुठेही असलो तरी लक्ष एकच, माझं कोकण समृद्ध करावं, सुखी समाधानी हा समाज करावा, हा माझा ध्यास आहे आणि मी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. माझ्या प्रयत्नाला माननीय आमचे देवेंद्र फडणवीस, आमचे उदय सामंत, सन्माननीय केसरकर साहेब साथ करताय. भविष्यात अशी साथ द्या. आपण या कोकणाचा कॅलिफोर्निया का लोक भविष्यात बोलले पाहिजे की कोकण पहा आणि कोकण सारखी प्रगती करा. आणि त्यासाठी असं काम करण्यासाठी मोदींचं येणारं हे सरकार, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना, 400 पार खासदार निवडून येत असताना कोकणचा तुमच्या हक्काचा खासदार 400 मध्ये असावा. यासाठी येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी आपल्या कमळ निशाणीवर शिक्का मारून आपण मला सेवा करण्याची, विकास आपला कोकणाचा करण्यासाठी आणि भारतीयांच्या विकासामध्ये मोदी साहेब जे काम करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मतदान कराल अशी अपेक्षा करतो. आलेले सगळे पाहुणे यांचं स्वागत करून इथे आले आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजय व्हावा म्हणून मार्गदर्शन केलं आणि देवेंद्रजी करणार, त्यांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि वेळेअभावी इथेच थांबतो. आपला देश आता महिला, युवा, शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी कार्यरत राहील ही गोष्ट मोदींची आहे आणि त्यासाठी आपण मतदान करावं एवढीच विनंती. जय हिंद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.